बिटकॉइन US डॉलर USD च्या 15 मिनिटांच्या चार्टवरील ट्रेडिंग ॲक्शन दर्शवतो। येथे मराठीत व्हिडिओचा सारांश दिला आहे। ट्रेडिंग ॲक्शनचा सारांश मराठी। हा व्हिडिओ एका विशिष्ट ट्रेडिंग सेटअपवर आणि नंतर झालेल्या किमतीच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करतो, जो फेअर व्हॅल्यू गॅप आणि स्मार्ट मनी संकल्पनांवर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट्स आधारित असल्याचे दिसते। ट्रेड एंट्री आणि मॅनेजमेंट। सुरुवातीची स्थिती 0.000002 ट्रेडरने $88,505 आसपास बाय लॉंग एंट्री घेतली आहे। टेक प्रॉफिट सुरुवातीला अंदाजे $2,262 नफा अपेक्षित होता। स्टॉप लॉस SL स्टॉप लॉस खालील बाजूस सेट केला होता, जो संभाव्य नुकसान मर्यादित करतो। किंमत वाढते 0.03008 किंमत एंट्री पॉइंटपासून वाढत असल्याचे दिसते। ट्रेडर हळूहळू स्टॉप लॉस SL वरच्या दिशेने हलवत आहे, ब्रेक इव्हन किंवा नफ्यात ट्रेल करत आहे। SL मध्ये बदल $1,598 नफ्यापासून ते $4,318 नफ्यापर्यंत। नफा वाढतो 0.09014 किंमत जलद गतीने वाढत राहते, मोठी हिरवी कॅन्डल्स। ट्रेडर SL वर ट्रेल करणे सुरू ठेवतात, ज्यामुळे संभाव्य नफा वाढतो। उदा $13,486 नंतर 43x00। उच्चतम बिंदू आणि रिव्हर्सल 0.1523 किंमत एका उच्च स्तरावर पोहोचते, पण नंतर एक मोठी रेड कॅन्डल विक्रीची कॅन्डल तयार होते, जी दर्शवते की नफा घेण्याची वेळ झाली आहे किंवा किंमत परत खाली येऊ शकते। या काळात नफा $30,214 पर्यंत पोहोचतो आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस $23,014 च्या आसपास सेट केला जातो। चार्ट ॲनालिसिस आणि धडे। फेअर व्हॅल्यू गॅप 0.24 ट्रेडर चार्टवर फेअर व्हॅल्यू गॅप दर्शवतात। हा एक प्रकारचा असंतुलन इम्बॅलन्स आहे, जो सूचित करतो की किंमत भविष्यात त्या स्तराची चाचणी घेण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी परत येऊ शकते। ओव्हरट्रेडिंगचा इशारा 0.24-0.28 चार्टच्या उजव्या बाजूला एक संदेश दिसतो, डू नॉट ट्राय ओव्हर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू नका। हा महत्त्वपूर्ण इशारा आहे, कारण यशस्वी ट्रेडनंतर लगेच जास्त ट्रेड करण्याच्या मोहापासून वाचण्याचा सल्ला दिला जातो। ट्रेडमध्ये बदल 0.32-0.34 व्हिडिओच्या शेवटी ट्रेडर मार्केटमधील बदलाचा संदर्भ।